अफजल खान वाईला आला, पण विजापूरहून निघताना खानाने वाटेतल्या गावांमध्ये लुटालूट केली. कित्येक निरपराध लोकांना त्यांनी ठार मारले, मंदिर उद्ध्वस्त केली आणि मगच तो वाईत आला. खानानं केलेल्या अत्याचारांच्या गोष्टी महाराजांना समजत होत्या. त्यावेळी ते प्रतापगडावर होते. राजांच्या पत्नी सईबाई साहेब भयंकर आजारी होते. संकटाचे काळे भिन्न ढग गडगडाट करत येत होते. बातम्या भयंकर होत्या. तुळजापूरच्या भवानीची मूर्ती फोडली, माणकेश्वराचे शिवालय फोडले. उलटा थैमान मांडला होता खानाने. खानाने चालवलेले अत्याचार शिवाजी महाराजांना सहन होत नव्हते. त्यांनी ठरवलं अफजल खानाशी झुंजायचंच. ज्यानं आपल्या वडिलांची साखळदंडात वरात काढली, जो स्वराज्याचा धुवा उडवण्यासाठी चौकूर उधळत आलेला आहे, त्याची दाणादाण नाही उडवली तर नावाचा शिवाजी नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. मासाहेब, आम्हाला आज्ञा द्या. आम्ही अफजल खानाला धडा शिकवायचं ठरवलंय. राजे, विजयी व्हा. आई भवानी, रक्षण कर ग माझ्या शिवाचं. राजे, अफजल खान ताकदीने भारी आहे, तेव्हा जपून व बुद्धीने काम करा. मासाहेब, हा जीवा असताना आपण चिंता करू नये. खानानं महाराजांना निरोप पाठवून भेटीला बोलावलं, पण महाराजांना पूर्ण कल्पना होती खान आपल्याशी निश्चितच दगा करणार याची. त्यांनी धूर्तपणे खानाला निरोप धाडला. का साहेब, मी फार घाबरलोय. मी शरण येतो, पण वाईट नियत भेटण्याची माझ्यात हिंमत नाही. स्वतःला शूर समजणारा शिवाजी हा तर डोंगरातला उंदर सिंगाला. सच कहा खाविंद. जाओ सैयद, बोलो उसे, हम आ रहे हैं. इथे श्रींचे दर्शन घेऊन राजे निघाले. खास साहेब, महाराज म्हणतात की सेठ बंदा स्टोर करा, कारण ते फार घाबरले. खाविंद, ये शिवाजी तो डर गया. जाओ सैयद, बाहर खड़े रहो. तू आपल्याला बहादूर समजतोस काय? सारी घमेंड सोडून या अफजल खानाला भेट. ये असं घाबरू नकोस. त्या दोन हाताच्या जबड्यात खान शिवाजी राजांचा, स्वराज्याचा, आऊसाहेबांच्या पुत्रसुखाचा आणि सह्याद्रीच्या हृदयाचा घास पाहतो. पकडो. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा.